कार्डिओलॉजिस्ट आहे, ठीक आहे. त्यांना आपण जरा 2 मिनिटं बोलण्याचा अवकाश देऊ. सर्वप्रथम ही मीटिंग बोलवली आणि आम्हा सर्वांना त्याच्यात पार्टिसिपेट करू दिलं, त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत. ही सगळी गोष्ट मला वाटतं हे सगळं व्हायच्या आधीच व्हायला पाहिजे होती, जी अत्यंत मेट्रोवाल्यांनी चुकीची केलेली आहे. आता तुम्ही झाडं लावण्याची गोष्ट करताय, मी आमच्या एंडला काय चाललंय त्याची गोष्ट करतो. तर सगळ्यामध्ये पुण्यामध्ये हॉस्पिटलची संख्या किती आहे वाढते बघितलंय. आज सुद्धा तुम्हाला जर बेड पाहिजे असेल तर आता तुम्हाला आयसीयूचा बेड उपलब्ध नाही. जेव्हा मी या शहरात स्टुडंट म्हणून आलो 1992 मध्ये, त्यावेळेला हार्डली 2-4 हॉस्पिटल होती आणि मी ससून हॉस्पिटलचा स्टुडंट आहे. ससून हॉस्पिटलने 4 वर्ष काम केलेलं आहे. त्यावेळेला हृदयरोगाचं प्रमाण किंवा तुमच्या फुफ्फुसाच्या आजाराचं प्रमाण किंवा तुमच्या किडनीच्या आजाराचं प्रमाण फार कमी होतं. आज तुम्हाला पुण्यामध्ये इतकी कॅन्सरची हॉस्पिटलची गरज का भासायला लागली? कारण तुम्ही निसर्गाचा ऱ्हास केलेला आहे. तुम्ही त्याच्या उरावरती बसून तुमचा जो विकास आहे तो करण्याचा प्रयत्न करताय आणि हे तुम्हाला कदाचित युरोचा रेट, पैशाचा रेट किंवा तुमच्या गुडघ्यांचा रेट हे तुम्हाला फक्त पैशाच्या गोष्टीत करताय. परंतु एखाद्याची आई मरते कॅन्सरने किंवा जेव्हा एखाद्याचा बाप मरतो कॅन्सरने, तेव्हा जी काही नुकसानी त्या फॅमिलीला होते त्याची तुम्ही तुमच्या रुपयात कल्पना करू शकत नाही. आणि या सर्वांना मगाशी साहेबांनी म्हटल्याप्रमाणे या सर्वांना तुम्ही सर्वजण जबाबदार आहात. आम्ही एक नागरिक म्हणून, डॉक्टर म्हणून इथं बोलतोय. फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. लोकसंख्या एवढी वाढलेली आहे, ऑक्सिजन मिळत नाहीये. कोरोनामध्ये बघितलं तुम्ही सर्वांना, कोरोनामध्ये जी काही हालत तुमची सर्वांची झाली होती ती लगेच 5 वर्षात विसरून गेला तुम्ही. लास्ट तरी वाटायला पाहिजे ना तुम्हाला सर्वांना. अत्यंत बेजबाबदारपणे फक्त पैशाच्या बाबतीत तुम्ही गणित करताय, परंतु माणसाच्या मनुष्याच्या जीवनाची किंमत तुम्हा कुणाला राहिलेली नाही. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा अड्डा आहे आणि मी अनुभवतो. ठीक आहे, म्हणजे काय दाखवेल प्रूव्ह करून थोड्या काळाने हो म्हणजे मला करायलाच लागेल. जे काही तुमच्या सगळं जोडलेलं आहे.